महत्वाची बातमी थेट कोकणात नाही येतेय, कोकणाच्या राजकीय वर्तुळात नाही येतेय। ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते कुडाळमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालंय। एकीकडे नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यातनंच वादाची ठिणगी पडली आहे। ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालंय। सातत्यानं आरोप प्रत्यारोप रंगत असतात आणि त्यातच आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय। कुडाळमध्ये हा प्रकार घडलाय। ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालंय। नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पक्षीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्याच ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। कुडाळमध्ये हा सगळा प्रकार घडला। याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण साम टीव्हीवर पाहतोय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। काय नेमका प्रकार घडला विनायक? आज सायंकाळच्या सुमारास शहरातून ठाकरे शिवसेना आणि भाजप दोन वेगवेगळ्या त्यांची रॅली निघाली होत्या। रिक्षा घेऊन सगळ्या चालल्या होत्या आणि याच वेळेला दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली, धक्काबुक्की। त्यानंतर भाजपने ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः धक्के मारून त्यांना बाजूला केले आणि त्यानंतर एकच जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत बघितलं तर शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने त्यावेळेला पाहायला मिळाले आणि या अगोदर अशाच अनेक घटना कुडामध्ये घडल्या आहेत। ठाकरे शिवसेना असतील आणि भाजपचे कार्यकर्ते अनेक वेळेला आमने सामने आले होते आणि हा पुन्हा एकदा अशाच प्रकारचा शिवसेना आणि भाजपमध्ये राडा झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।